एक महत्त्वाची बातमी। डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टानं 9 दोषींना शिक्षा सुनावली आहे। पोलिसांनी विक्रमी वेळेत चार्जशीट दाखल केल्यामुळे हे प्रकरण जलद गतीने निकाली निघालं। डिजिटल अरेस्ट प्रकरणात देशात पहिल्यांदाच शिक्षा सुनावण्यात आली आहे। मागील वर्षी 19 ऑक्टोबरला पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या गुन्ह्याचा सायबर क्राईम पोलिसांनी वेगानं तपास केला। नदियातील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात 9 दोषींना शिक्षा ठोठावली। डिजिटल अरेस्ट प्रकरणामध्ये एका महिलेसह 13 जणांना अटक करण्यात आली होती। पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेल्या डिजिटल अरेस्टचं केंद्र मुंबईत होतं। पश्चिम बंगालच्या कल्याणीतील निवृत्त शास्त्रज्ञ पार्थ कुमार मुखोपाध्याय यांना 19 ऑक्टोबर 2024 रोजी व्हॉट्सअप कॉल आला होता। 7319541594 या क्रमांकावरून कॉल करणाऱ्याने त्याची ओळख मुंबईतील अंधेरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हेमराज कोळी अशी करून दिली। आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ते सहभागी असल्याचं सांगत त्यांना काही कागदपत्र पाठवली। त्यात पार्थकुमार मुखोपाध्याय यांचं नाव आरोपी म्हणून नमूद होतं। तक्रारदाराला धमकावून डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगण्यात आलं। कॉल कट करू नये असं सांगत विविध बँक खात्यांमध्ये एकूण 1 कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आलं। 6 नोव्हेंबर 2024 रोजी पार्थकुमार मुखोपाध्याय यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली। तक्रार दाखल झाल्यानंतर देशभरात मोठा तपास सुरू करण्यात आला। This case started in November of 2024 where an old retired professor was duped of rupees 1.1 crores, and after getting the complaint we started the case and we arrested 13 people in a month-wide raid. मोठ्या गुन्ह्याची कशा प्रकारे उकल करण्यात आली ते आता पाहूयात। महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानच्या सायबर विंग्सनी तपास करून 13 आरोपींना अटक केली। कारवाईत मोबाईल फोन, बँक पासबुक, चेकबुक, अनेक पॅन कार्ड जप्त करण्यात आले आणि सुमारे 100 बँक खाती गोठवण्यात आली। एकंदरीतच लवकरात लवकर झालेला तपास आणि कोर्टानं सुनावलेली शिक्षा यामुळे डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।